आज सकाळीच वाकडला गेलो फिश मार्केटला। आज इथे जरा गर्दी कमी पाहायला मिळत होती। सीझन नसल्यामुळे फिश पण कमीच होते। तर त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कोळंबी आणि पापलेट हे मासे होते, म्हणून आज आम्ही कोळंबी आणि पापलेट घेतले। आज फिश कटिंगला गर्दी नाहीये, त्यामुळे आम्ही पापलेट इथूनच कट करून घेतले। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। अनुनिनू ब्लॉगच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते। आज आपण मार्केटला गेलो होतो आणि आणली आहे मच्छी। ॲक्च्युली आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मच्छी थोडी कमीच मिळते, पण म्हटलं बघूयात काय मच्छी आहे। तर आम्ही आणली आज पापलेट आणि कोळंबी। पापलेट घेतले आणि कोळंबी घेतली। तर आता आपल्याला पापलेटचा रस्सा आणि थोडं फ्राय करून आणि कोळंबीची बिर्याणी बनवायची। तर ही कोळंबी मी आता बाजूला ठेवते, पहिलं पापलेटपासून सुरुवात करते। पापलेट मस्त कापून आणलेत मार्केटमधनं। पापलेटला की नाही पहिले व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेते। मी इथे पापलेटला व्यवस्थित धुवून घेतले, स्वच्छ करून घेतले। आता ज्याचा मला रस्सा करायचे ते मी असे वेगळे काढून घेते पीस, आणि जे फ्राय करायचे ते वेगळे ठेवते। आता या जास्त मला अगदी जास्त नाही करायचं आहे, थोडासाच करायचं आहे एक टाईमसाठी। तर मी हे पीस आता रश्श्याला ठेवले आणि बाकीचे पीस मी मॅरिनेट करून घेते फ्रायसाठी। आता मी इथे फटाफट पापलेट मॅरिनेट करून घेते आणि पुढचा रस्सा करून घेते। मीठ, हळद, धणे पावडर, लाल तिखट। लाल तिखट बेताचं घ्यायचं आहे। आता माझी मिरची पावडर आहे, त्यामुळे मी जरा माझी तिखट आहे आणि मिरची पावडर, त्यामुळे मी जास्त नाही टाकत आहे। आलं लसूण पेस्ट टाकून घेते आणि थोडं हिंग, जास्त नाही, अगदी थोडंसंच घालायचं। आगळ, कोकम आगळ, हे व्यवस्थित मी माशांना चोळून घेते। सगळीकडे लागली का व्यवस्थित लावून घ्यायचं, खालती वरती माशांचे पीस वगैरे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे। सगळे फिश झालेत व्यवस्थित मॅरिनेट। तर तरी बघून घेऊया एकदा, कधी खालती वरती सगळीकडे मसाले लागले की छान लागतात। ते आतपर्यंत मसाले मुरले गेले ना की मासे खूप छान लागतात। आता हे आपलं मॅरिनेशन झालंय, ते मी साईडला ठेवते आणि हे जे मासे आता मी घेतले आहेत कालवण्यासाठी, याला थोडंसं मीठ लावून घेते। जास्त नाही, अगदी थोडंसं मीठ लावून चोळून घ्यायचं। आता हे दोन्ही आपलं झालेलं आहे काम। आता हे मी साईडला ठेवून घेते आणि पुढे कालवण्याच्या तयारीला लागते। इथे मी कालवणाच्या वाटणासाठी लागणारे काही पदार्थ ठेवले आहेत। एक कांदा, एक टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि नारळ। आता पहिले मी नारळ सोलून फोडून घेते।
नारळ फोडून घेतलंय. ते आता आपल्याला जास्त घ्यायचं नाहीये. नारळाची पाव वाटी नारळच वापरायचं इथे, म्हणजे अर्ध्या वाटीतला अर्ध नारळ एवढंच वापरायचं आहे आपल्याला. हा मी बाजूला ठेवून देते आणि ह्याचे तुकडे करून सगळे वाटणाला घेते. हे काम जरा सावकाश करायचं, कारण सूर्य हातावर वगैरे येऊ शकते, त्यामुळे जरा अलगदपणे करायचं. हे बघा, मला एवढाच नारळ आता लागणार आहे फोडणी वाटण्यासाठी. माझ्या मिक्सरमध्ये नारळ व्यवस्थित बारीक होतो, त्यामुळे एकत्रच टाकते मी सगळे. काही तुमच्या जर मिक्सरमध्ये होत नसेल तर पहिले नारळ बारीक करून घ्या आणि खोबरं म्हणजे बारीक वाटून घ्या आणि मग बाकीचे सगळे जिन्नस त्यात टाका. कांदा, टोमॅटो वगैरे सगळे व्यवस्थित धुवून घेतलंय. कोथिंबीर, आणि आलं लसूण पेस्ट. आता तुमच्याकडे, माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे म्हणून मी हीच वापरते, नाहीतर मग आलं आणि लसूण तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे रेडी पेस्ट होती म्हणून मी आता ती वापरते. जरा बऱ्यापैकी म्हणजे 1.5 चमचा तरी आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची, कारण मच्छीचा जो असा वैसवास असतो ना, तो आलं लसूण पेस्टने मारला जातो. असं सगळं टाकून घ्यायचं आणि मिक्सरला वाटण करून घेते आता. वाटण झालंय, वाटण बारीक झाले. आता फोडणी द्यायला सुरुवात करते. आता आपण इथे फोडणीला सुरुवात करूया, कालवण करायला सुरुवात करूया. मी गॅस चालू करून घेते. त्याच्यात 2 पळ्या तेल टाकते, जास्त नाही. दोन पळ्या तेल घालून घेतलंय. आता तेल गरम झाल्यावरती आपण याच्यात पुढे सगळे वाटण वगैरे घालून घेऊयात. आता तेल गरम झाले. पहिले मी याच्यात हिंग घालून घेते थोडंसं, आणि लगेच ते जळायला नाही पाहिजे. थोडंसं अगदी चिमूटभर हिंग तुम्ही घातलं बस झालं. त्यानंतर थोडेसे मेथी, अगदी थोडीशीच टाकायची, थोडीशी म्हणजे पाव चमचा जाईल एवढीच टाकायची. त्यानंतर आता ही वाटण, आणि पहिले मी याच्यात लाल मसाला घालते, कारण लाल तिखट म्हणजे माझ्याकडे मिरची पावडरच आहे. मिरची पावडर घातली ना तेलावर की त्याला ना रंग खूप छान येतो, आपल्या कालवणाला वगैरे रंग छान येतो. मिरची पावडर घालून घेतली आणि ह्याच्यात लगेचच आपल्याला, कारण मिरची पावडर आता करपेल, मसाला करपण्याच्या अगोदरच आपल्याला हे वाटण घालून घ्यायचे. मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून कालवणात पाणी ॲड केले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसं करून घेऊ शकता. मला जास्त पातळ नको होतं म्हणून मी थिकच ठेवते आहे. कोकम घालून घेते, तुम्हाला जसं आंबट आवडतं तसं. आता मी 2-3 कोकम घालते. इथेच मी मीठ पण टाकून घेते आहे प्रमाणानुसार. आणि आता कालवणाला उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत मी इथे भात लावून घेते.
आता दोन्ही पदार्थ आपण गॅसवर ठेवलेत, तोपर्यंत आपण तिसरा गॅस चालू करून इथे फिश फ्राय करत ठेवूया. आता मी इथे फिश डीप करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रव्याचं मिश्रण करून घेते. तर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले, त्याच्यासोबत 1 सेम चमचा रवा, असं करून ते फिश डीपचं मिश्रण तयार करून घेते. मला माझ्या एका व्हिडिओवर कमेंट आली होती की या ठिकाणीही तुम्ही मीठ आणि मसाला घाला, पण आहे ना, जेव्हा मॅरिनेट म्हणजे फिश मॅरिनेट करताना मी मिठाचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण त्याच वेळेस व्यवस्थित टाकून घेते की मला इथे त्याची गरज पडत नाही आणि माझ्या फिश फ्रायची टेस्ट ही एकदम परफेक्ट होते. आता इथे तवा तापत ठेवलाय. तवा तापला की याच्यात 3-4 पळ्या तेल घालून घ्यायचं आणि फिश फ्राय करायचे. आणि कधी आहे ना, फिश तुम्ही शालो फ्राय करा, कारण त्याच्यामुळे जी फिश म्हणजे प्रॉपर आतपर्यंत शिजली जाते. थोडा वेळ घेतं, पण एकदम व्यवस्थित क्रंची अशी फिश फ्राय होऊन जाते. आता तेल तापलंय, तर आपण आता फिश फ्राय करत ठेवूया. फिश फ्राय करायला टाकताना शक्यतो त्यांना एकमेकांना अगदी चिकटवून ठेवायचं नाही, थोडंसं गॅप ठेवायची 2 पीसच्या मध्ये, नाहीतर मग ते चिकटले जातात एकमेकांना आणि मग ते आपण पलटताना थोडा प्रॉब्लेम देतात. कालवणाला ही छान उकळी आलीये. आता आपण याच्यात पण फिश घालून घेऊयात. आता पुन्हा इथे कालवणाला व्यवस्थित उकळी येऊन दे आणि फिश ने ना शिजायला वेळ लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात तुमचं कालवण रेडी होतं. फिश पण एक साइडने व्यवस्थित फ्राय झालेत. आता त्याला आपण पलटी मारूयात. फिश फ्राय जेव्हा मी करायला ठेवत होती तेव्हा व्यवस्थित प्रत्येक एका तुकडीमध्ये गॅप ठेवला होता, त्यामुळे आता बघा माझी एकही तुकडी एकमेकांना चिकटली नाही, व्यवस्थित त्या पलटी मारता येत आहेत. आता दुसऱ्या बाजूने ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची, मग आपली फिश फ्राय पण रेडी. कालवणाला ही मस्त उकळी आली आहे, कालवण रेडी झालं आणि फिश फ्राय रेडी झाली. आता दोन्ही साइडनी व्यवस्थित फ्राय झालंय. आता माझं कालवण आणि फिश फ्राय दोन्ही तयार झालंय, तर मी दोन्हींचे गॅस बंद करून घेते. आता मला कोळंबी आता करायची नाहीये, त्यामुळे मी ही व्यवस्थित धुवून ठेवून देते फ्रीजमध्ये. मी कोळंबी भांड्यात ठेवली आहे, कारण मला थोड्या वेळाने परत काढायची आहे. पण जर तुम्हाला फ्रीज करून ठेवायचं असेल ना, तर ते व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही 5 ते 6 दिवस कोणतीही फिश ठेवू शकतात. व्यवस्थित स्वच्छ करून ती डीप फ्रीज करायची. आमची पापलेट थाळी इथे रेडी झाली.
आता इथे मी बिर्याणीसाठी आणि फ्रायसाठी कोळंबी अशी वेगवेगळी करून घेतलीये. आपण सगळे पाहू शकतो की मगाशीच मी आता थोड्या वेळापूर्वी इथे कोळंबी सगळी साफ करून घेतली. तर मी 1 किलो कोळंबी घेतली होती, त्यातले अर्धा किलो कोळंबी मी साफ करून ठेवली आणि अर्धा किलो कोळंबी मी मॅरिनेट करून साईडला ठेवते. हे मला फ्राय करायची आहे. तर आता पहिले ही झटपट बिर्याणी बनवायला घेऊया. आता मला बिर्याणी बनवायची आज, तर मी झटपट बिर्याणी बनवते. तर त्यासाठी मी की नाही 2 कप तांदूळ म्हणजे अर्धा किलो जवळजवळ मी हे घेतले कोळंबी घेतली आहे. त्याला 2 कप म्हणजे प्रॉपर हे मेजरमेंट कपचे 2 कप तांदूळ घेतलेत आणि त्यात मी आता गरम मसाला टाकून हे अर्धा तास पहिल्या भिजवत ठेवले होते. त्यामुळे आता मी याला म्हणजे तांदूळ शिजवून घेते, भात बनवून घेते. तर याच्यासाठी मी काय काय घेतले गरम मसाले तर आहे दालचिनी 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 7 काळी मिरी, 1 स्टार फूल, 2 तमालपत्र, 4 ते 5 लवंग, 1 मसाला वेलची, 4 आपल्या हिरव्या वेलच्या 4 ते 5 आणि शहाजिरं असं मी सगळं घेऊन भात आता शिजवायला ठेवते. आता भातात मला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे. आता मी हा भात इथे शिजवायला ठेवते. याच्यात मीठ टाकून घेते. मीठ चांगल्या प्रमाणात टाकायचं. आता मीठ टाकून थोडंसं तेलाचं 1-2 ड्रॉप्स असे वरती टाकायचे आणि आता भात शिजवत ठेवते. तर मी भात शिजवत ठेवलंय आणि भात होईपर्यंत आता ही झटपट बिर्याणी असल्या कारणाने आपल्याला कमी जिन्नस आणि फटाफट होणारी अशी ही बिर्याणी आहे. भात शिजेपर्यंत इथे कोळंबी पण शिजेल. कोळंबी बिर्याणी करायला जास्त वेळ लागत नाही आणि त्यासाठी फटाफट म्हणजे मी आता 2 कांदे घेतले आहेत. तर ते सगळं आता मी मिक्सरमधनं वाटून घेणार आहे. मी काही कापायचं वगैरे काम ठेवलेलं नाही आहे. 2 मीडियम साईजचे कांदे, त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो, आलं लसूण पेस्ट 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट मी ते घेतली आहे आणि कोथिंबीर थोडीशी. आता हे सगळं वाटणातच जाईल. पहिले मी मिक्सरमध्ये कांदा आणि कोथिंबीर एकत्र बारीक करते. कांदा, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. कांदा आणि 2 कांदे घेतलेत. ते दोन्ही कांदे असं मी एकत्र करून घेते कारण आज मला फटाफट बिर्याणी बनवायची आहे. म्हणजे याला वेळ पण नाही लागत आणि याच्यात मी आता कोथिंबीर टाकून घेते व्यवस्थित. आता याला बारीक करून डायरेक्ट फोडणीला टाकणार आहे मी हे सगळे पदार्थ म्हणजे हे वाटण. आता हे आपलं कांद्याचं वाटण इथे रेडी झालंय. पहिले मी गॅस चालू करून घेते. त्याच्यात 3 पळ्या तेल घालून घेते. इथे तेल व्यवस्थित तापलंय तर याच्यात मी थोडंसं हिंग घालून घेते आणि त्यात आता हे कांदा जो आपण बारीक केलाय ते तेलावर परतून घेते. आता कांदा इथे शिजेपर्यंत मी टोमॅटो बारीक करून घेते. कांदा थोडा तेलावर परतू देत. माझं टोमॅटो आता बारीक झालंय. टोमॅटो मी नंतर टाकते. पहिले कांद्याला थोडंसं व्यवस्थित शिजू देत. थोडासा असा कलर चेंज झाला पाहिजे या कांद्याचा. तोपर्यंत आपण ह्याच्यात आहे ना मसाले घालून घेऊया. हळद, धणे पावडर 2 चमचे धणे पावडर टाकते. आता ही कोळंबी आहे त्यामुळे याला गरम मसाला लागणार तर मी थोडासा गरम मसाला टाकून घेते. लाल तिखट, आता माझं लाल तिखट फार
तिखट आहे ते खूप. मिरची पावडर आहे ती, त्यामुळे खूप तिखट आहे. तर मी बेताचीच म्हणजे 1 चमचाच टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते तिखट बनवा. आणि याच्यात थोडा बिर्याणी, आता माझ्याकडे एव्हरेस्ट बिर्याणी मसाला आहे, बिर्याणी मसाला घालून घेते. अगदी पाव चमचा, म्हणजे आपला टेबल स्पून आहे, पाव टेबल स्पून तेवढा टाकून घ्यायचा आहे. आता सगळे मसाले एकजीव व्हायला लागलेत. तर मग आता याच्यात आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. भातालाही इथे पाण्याला छान उकळी आली आहे. आता थोड्याच वेळात मी बघते भात शिजला का आणि गॅस बंद करते. तोपर्यंत ही ग्रेव्ही बघा इथे मस्त शिजते आहे. त्यावर थोडं पाणी ठेवून देते शिजायला, म्हणजे मसाल्यालाही तेल सुटेल व्यवस्थित. मग आपण याच्यात कोळंबी घालून घेऊया. व्यवस्थित कोळंबी शिजली की मग वरून भात घालून घेऊया. आता माझा फटाफट आज झटपट बिर्याणी राईस बनवणार आहे मी. कांदा टोमॅटो इथे व्यवस्थित शिजलंय. आता मी याच्यात कोळंबी घालून घेते. आणि मीठ घालून घ्यायचे. इथे तुम्हाला बरोबर प्रमाण कळेल मिठाचं. इथे मीठ घालून घ्यायचं. आणि शिजू दे. हे शिजलं की आपला भात बाजूला शिजल्यावर वरून भात घालून घेऊयात. हे थोडा वेळ मी शिजत ठेवते. आता कोळंबी शिजायला इथे 15 ते 20 मिनिटं लागतील. तोपर्यंत हे इथे ठेवून घेते. इथे भात पण शिजलाय, गॅस बंद केलाय. आता मी या भाताला वेगळं काढून घेते. मी भात इथे आता थोडंसं चाळणीत काढून घेतलंय. याच्यावर थंड पाणी टाकते. मी पाणी सगळं व्यवस्थित नितळून देते. मी भात असं वेगळ्या भांड्यात सुट्टा काढून घेते आणि थंड करत ठेवते. याच्यातले गरम मसाले पण काढून घ्यायचे. जेवढे वरवर दिसतात हे काढून घ्यायचे, म्हणजे दाताखाली येतात. काही जणांना आवडत नाही. असं भांड थंड हवेखाली ठेवते, म्हणजे माझा भात मोकळा आणि थंड होईल. मग ते बिर्याणी कोळंबी शिजल्यावर आपण त्याच्यावर हे टाकू शकतो. इथे कोळंबी शिजते तोपर्यंत आपण कोळंबी फ्राय करून घेऊया साईडला. तेल तापलंय. आता ह्याच्यात मी कोळंबी फ्राय करून घेते. आता या कोळंब्या आपण स्लो गॅसवर फ्राय करत ठेवूया, लो फ्लेमवरती. आपली ग्रेव्ही इथे रेडी झाली आहे आणि कोळंबी ही व्यवस्थित शिजली आहे. तर आता याच्यावर आपण बिर्याणीचा भात घालून घेऊयात.
भाताची लेअर इथे मी पसरून घेते व्यवस्थित आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं लो फ्लेम वरती त्याला वाफ येऊ द्यायची. यावर कोथिंबीर किंवा तुमच्याकडे जर तळलेला कांदा असेल तर असं गार्निश करून मस्त आता वाफेसाठी ठेवूया. मग आपली बिर्याणी रेडी झाली. इथे कोळंबी ही दोन्ही साइडनी व्यवस्थित अशी फ्राय झाली आहे. आता आपण इथे आपली बिर्याणी सर्व करून घेऊया. कशी वाटली तुम्हाला आमची पापलेट थाळी आणि झटपट कोळंबी बिर्याणी? जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.